परवा माझ्याकडे एक क्लायंट आली होती आणि तिचा कन्सर्न असा होता की तिला कुठल्याही बदलाची भीती वाटते. म्हणजे घर बदललं, जागा बदलली, नोकरी बदलली किंवा अगदी आहे त्या नोकरीमध्ये प्रोजेक्ट बदलला, टीम बदलली, तर तिच्या मनामध्ये असंख्य शंका निर्माण होतात. म्हणजे नवीन ठिकाणी मला जुळवून घेताच आलं नाही तर, नवीन लोकांशी माझं जमलंच नाही तर, नवीन काम मला करताच आलं नाही तर, किंवा एकदा नोकरी सुरू झाल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे जे आधी चालू होतं तेच बरं चाललं होतं. या आणि अशा असंख्य शंका तिच्या मनात प्रत्येक बदलाच्या वेळी येत असतात. मुळात आपण जेव्हा कुठल्याही बदलाला सामोरं जात असतो, मग तो हवा असणारा बदल असेल किंवा परिस्थितीमुळे निर्माण झालेला बदल असेल, त्यावेळी जशा आपल्या मनामध्ये आनंद आणि उत्साह या भावना असतात, त्याचप्रमाणे शंका, गोंधळ, भीती या भावना देखील आपल्या मनात निर्माण होऊ शकतात. आपण जेव्हा एखाद्या जागेशी, तिथल्या लोकांशी, तिथल्या कामाशी किंवा एखाद्या ठराविक रुटीनशी सवयीने जेव्हा फॅमिलियर झालेलो असतो, तेव्हा आता अचानक उद्यापासून हे सगळं बदलणार हा विचारच मुळात आपल्याला डिस्कम्फर्टिंग असू शकतो. मग आपण कुठल्याही बदलाला सामोरं जाताना एक गोष्ट स्वतःला रिमाइंड करू शकतो की हा माझ्या आयुष्यातला पहिला बदल आहे का? तर नक्कीच नाही. मी अगदी लहान असताना शाळेत गेले, नंतर कॉलेजमध्ये गेले, मग नोकरी लागली, माझ्या आजूबाजूची माणसं बदलली असतील, माझ्या आयुष्यातली माणसं बदलली असतील. सो माझ्या आयुष्यात ह्याच्या आधीसुद्धा अनेक बदल आलेत. तसाच हा बदल आहे. मग या बदलाशी जुळवून घेताना मला काय गरजेचं आहे, तर स्वतःसाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येक बदलाशी जुळवून घेतानाचा लागणारा वेळ हा वेगवेगळा असू शकतो. तुमच्या आयुष्यात जेव्हा कुठलाही बदल येतो, तेव्हा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मदत करतात त्या बदलाशी जुळवून घेताना? मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.